तर परीक्षांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललंय। सार्वजनिक परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध आणणारे सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात येणार आहे। केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह दुपारी 12 वाजता हे विधेयक सभागृहात मांडतील। विधेयकात पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांसाठी 10 वर्षाच्या तुरुंगवासाची आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे। शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे। चर्चा पूर्ण झाल्यानंतर ते मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल। या सुधारणा विधेयकाचा उद्देश सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 मध्ये सुधारणा करण्याचा आहे। तर या सुधारणा विधेयकावर खासदार संजय राऊत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहू। मुळात जे नवे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा शिक्षणाशी आणि एकंदरीत या यंत्रणेशी किती संबंध आहे आणि नवीन विधेयकात लक्षवेधी असं काही नाही। पेपर फोडणाऱ्याला पूर्वी 1 वर्ष शिक्षा होती ती 10 वर्ष, फक्त आकडे बदलले। 1 कोटी रुपये दंड होता तो 10 कोटी केला, फक्त आकडे बदलले। मी आधी म्हणालो आहे की अशा प्रकारचे कायदे करू मोदी हे किती काळ कायद्याचं पालन करू शकतात।